Praise the Lord. Praise the Lord. बोलो जय मसीह की. जय मसीह. नुसतं म्हणा. बोलो जय मसीह की. गुड गुड गुड. आज 31 डिसेंबर आणि या वर्षाचा अखेरचा दिवस आणि या दिवसाची अखेरची रात्र आणि या रात्रीचे काही क्षण राहिलेले आहेत आणि तुम्ही चर्चमध्ये आहात, देवाच्या घरामध्ये तुम्ही आहात. याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणती नाही. यामुळे मी जाहीर करतो की तुम्हाला येणार जे नवीन वर्ष 2025 जे आहे ते खूप आशीर्वादाचं ठरणार आहे. आमेन आमेन आमेन. तुम्ही आला हे फार फार महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही आशीर्वाद घेण्यासाठी योग्य ठरलेले आहात. फार महत्त्वाची वेळ. अनेक चर्चेसमध्ये ह्या वेळा ठरवलेल्या आहे. 31 डिसेंबर. जग 31 डिसेंबर अगदी गोंधळ, जगामध्ये नाच गाण्याचा गोंधळ आहे. ते वेगळ्या प्रकारे 31 डिसेंबर साजरा करतात. पण ख्रिस्ती जीवन किंवा विश्वासू जीवनामध्ये हे खूप महत्त्वपूर्ण आहे. 31 डिसेंबर म्हणजे अखेरचा दिवस. पूर्ण सकाळपासून 31 डिसेंबर सुरू झाला तर सकाळपासून अगदी 12 वाजेपर्यंत, 12 वाजले की मग दुसरा दिवस सुरू होतो, म्हणजे नवीन वर्ष सुरुवात होते. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये प्रारंभ म्हणजे सकाळ सुरू झाली जेव्हा तुम्ही उठता बिछाण्यातून, तेव्हापासून देवासाठी असलेलं जीवन, देवाच्या इच्छेप्रमाणे असलेलं जीवन, देवाला काय पसंत आहे तसेच जीवन. अनेक विश्वासू लोक तसे जगण्याचा अगोदरच 30 तारखेलाच निर्णय घेतात. नव्हे तर असे काही वेळा जमलं नाही एक वर्षामध्ये, परंतु 31 तारखेला ज्यावेळेस 30 तारखेला ते झोपतात त्यावेळेस त्यांना आठवतं बिछाण्यावर की उद्या 31 तारीख आहे. म्हणजे आयुष्यातलं जे वर्ष होतं ते संपणार आहे उद्या 30 तारखेचं तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे उद्याची सकाळ जी आहे त्या सकाळपासून माझ्या मुखामध्ये दुसरं काही नको. विश्वास जीवन हे फार महत्वपूर्ण आहे, निर्णायक असं जीवन आहे. पूर्ण दिवसामध्ये पवित्रता, शुद्धता राखण्याचा काही लोक प्रयत्न करतात. काही काहींना जमत नाही. काहींना फक्त चर्चच्या वेळेमध्ये येऊन मग पश्चाताप आणि मग निर्णय जे घ्यायचे आहेत ते इथे करतात, घेतात, रडतात. काय चुका झालेल्या आहेत देवाजवळ रडतात. भरपूर चुका मनुष्य करतो, भरपूर पाप मनुष्य करतो. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता तो देव पवित्र आहे, पवित्र आहे. बायबल सांगतं यासाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे की तुम्ही पवित्र असावे. जसा परमेश्वर म्हणतो मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र आणि शुद्ध असावे. तर काय ना 31 तारखेला आठवण होते, जसे काय आम्हाला पण झालेली आहे, तुम्हालाही झालेली आहे, सर्वांना होत आहे, सर्व जगामध्ये होत आहे. होऊ दे काहीतरी चमत्कार या जगामध्ये. सर्व राष्ट्रामध्ये हा 31 डिसेंबरची रात्र आणि अखेरचे क्षण एक ब्रेक थ्रू, एक रिवायवल, एक संजीवन म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे, सर्व काही देवाच्या इच्छेप्रमाणे 12 वाजायच्या आत नवीन वर्ष प्रारंभ होण्याच्या आत सर्व काही देवाच्या इच्छेप्रमाणे व्हावे. त्याचप्रमाणे प्रत्येकाचं जीवन, सर्वांनी अशी प्रार्थना करावी की माझं जीवन सुद्धा देवाच्या इच्छेप्रमाणे व्हावे. देवाच्या इच्छेप्रमाणे माझं जीवन झालं आहे असा विश्वास ठेवत मग आपण नवीन वर्षामध्ये जात आहोत. नवीन वर्षामध्ये आमचं पदार्पण होत आहे अशी तुम्हाला खात्री असली पाहिजे. आहे तसंच
जसं आहे तसंच तुम्ही गेलात, ते आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाहीत. जसं आहे तसंच गेला तर. घागर पाण्यानं भरलेली आहे. ती घागर पुन्हा पाण्याने भरत असताना ते पाणी त्याच्यामध्ये जाणार नाही, तर ते पाणी सांगून जाणार, व्यर्थ व्यर्थ व्यर्थ. आणि म्हणून ही तुमच्यासाठी जी वेळ आहे इम्प्टी होण्याची, रिकामे होण्याची वेळ आहे. एक बाळक आहे आता मी तुम्हाला सांगतो, हे बोलू नये म्हणून सैतानाने माझ्यावर खूप अटॅक केला आलेला आहे. मला 2 दिवस झालं तब्येत माझी बरी नाही आणि पहिल्या डॉक्टरने ज्या मेडिसिन दिल्या त्या मी प्रत्येक मेडिसिन प्रार्थना करूनच मी घेतो, प्रार्थना करूनच माझी मेडिसिन देते. खूप प्रार्थना करते, खूप प्रत्येक मेडिसिन. आणि ते काय झालं माहिती आहे का, ते मेडिसिन काय मला लागू होत नाही असा मला राग येत होता की त्या डॉक्टरला मी सांगितलं होतं की मला उभा राहायचं आहे, पण मला इतर तुम्ही बसता इथं येऊन तसं मला बसायचं नाही आहे. मला खूप जबाबदारी आहे, बोलायचं आहे. मला लगेच बरं होणारी गोळी द्या. आणि तशी गोळी दिली, परंतु ते मला काही लागू झालं नाही. उलट रात्रभर मी करत होतो, रात्रभर मला त्रास होत होता. आज सकाळ झाली तरी पण काय करावे, तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो. तिच्याकडे तिच्या तिकडचा पुण्यात त्या डॉक्टरांच्या काही गोळ्या होत्या, एकच डोस शिल्लक राहिला होता. आणि असं काय तो डोस मला दे म्हटलं, मला दे. ते नको औषध दिलेलं आणि मी ते घेतलं. त्यावेळेस मला बरं वाटू लागलं. पण त्याच्यानंतर डॉक्टरनी सांगितलं, त्या डॉक्टरनी सांगितलं की मला फोन करा सकाळी, कारण ते पुण्यामध्ये नाही आहेत. नंतर मी सकाळीच त्यांच्याकडे जाऊन आलो असतो, ते पुण्यात नाही आहे. आणि मग त्यांनी फोन करून अनेक मेडिसिन दिलं आणि मग ते मी घेतलं. पण जो असर होता तो निघून गेला येशूच्या नावामध्ये. मी तुम्हामध्ये आलो, हे एक देवाची कृपा आहे. आणि मला वारं सहन होत नाही, म्हणजे अशी परिस्थिती आहे, आताची परिस्थिती तशी आहे. परंतु मी बरा होत आहे येशूच्या नावामध्ये. आमेन आमेन. मला काय झालेलं आहे, मी तंदुरुस्त आहे. पण हे सर्व अटॅक जे आहेत सैतानाचे अटॅक आहेत. आम्ही बोलू नये, गप्प राहावे बस आणि काहीतरी सांगून मी तुम्हाला सोडावे थोडंफार इकडं तिकडं. परंतु नाही, देवाच्या इच्छा महान आहे. ओके. आणि म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे शेवटपर्यंत आम्ही असावे. शेवटपर्यंत. हा शेवटचा दिवस, शेवटची रात्र आणि शेवटचे काही क्षण हे कसे असले पाहिजेत. मी काय सांगितलं, सर्व देवाच्या इच्छेप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे नाही. तर आशीर्वाद दे मला, या वर्षामध्ये प्राप्त झालेल्या त्या सर्व गोष्टी मला त्या वर्षामध्ये मिळू देत, मला प्रमोशन मिळू दे. नाही, या प्रार्थना ऐकल्या जात माझ्या प्रिय भावानं बहिणीनं. या प्रार्थना देव ऐकत नाही. देवाच्या इच्छेप्रमाणे आमची प्रार्थना असावी. ती प्रार्थना देव ऐकतो. तो विषय मी एकदा हाताळला होता, देव कोणती प्रार्थना ऐकतो, कोणती प्रार्थना ऐकत नाही. मी तो पुन्हा नवीन वर्षामध्ये सुरू झाल्यानंतर मी पुन्हा तो विषय घेणार आहे. देवाच्या वचनाप्रमाणे, देवाला प्रिय आणि देवाला काय घडणी आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पण आज या रात्री शेवटचे क्षण तुमच्या माझ्यासाठी ठेवलेले आहेत देवापाने. ते क्षण देवाच्या संध्यामध्ये आपण घालूया. आणि माझी खूप 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 तुमच्यासाठी इच्छा आहे, खूप आशीर्वाद तुम्हाला मिळावे या वर्षाच्या अखेरीस, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आशीर्वादच मिळत राहून तुमचं कौटुंबिक जीवन, वैयक्तिक जीवन आणि तुमच्या आजूबाजूचं जीवन, भौतिक जीवन खूप आशीर्वादानं भरून जावे, आरोग्यमय असावे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे सर्व काय तुमच्या जीवनामध्ये व्हावे अशी माझी वैयक्तिकरित्या तुमच्यासाठी प्रार्थना आहे. आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे जीवन नाही, देवाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला निवडलेलं आहे. मला प्रेज द लॉर्ड. ओके. आणि देवाच्या इच्छा त्या काय आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे. देवाच्या इच्छा हे आहे की इथं एक देवाची इच्छा काय आहे, वचन आहे. हे दिस इज विल ऑफ गॉड. हे देवाची इच्छा आहे. गॉड्स डिझायर बुक, विल ऑफ गॉड, देवाच्या इच्छा. गॉड्स ट्रूथ, देवाचं सत्य, देवाकडे जाण्याचा मार्ग, देवाकडून मिळालेलं जीवन.
देवाकडे जाण्याचा, देवाकडून प्राप्त झालेलं सत्य आणि देवाकडून मिळालेलं जीवन. मार्ग, सत्य, जीवन काय आहे? बायबल, पवित्र वचन. हे देवाची इच्छा आहे. हे प्राप्त होण्यासाठी हे काही क्षण आपण मनन करूया, रमान होऊया आणि काही निर्णय जे तुमच्या स्वाधीन आहेत तसे तुम्हाला दिलेले आहेत आहे किंवा तुम्हाला नवीन वर्ष जोडलं जात आहे आत्ता या क्षणाला. काही क्षणानंतर इथंच तुम्ही हॅपी न्यू इयर म्हणणार आहात. तुम्ही स्वतःलाही म्हणा आणि तुमचे जे जवळचे मित्र आहेत किंवा तुमच्या जवळ जो आहे आणि इथं आपण जमलेले जे आहोत ख्रिस्त येशूमध्ये एक असलेले लोक, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. स्वतःला पहिल्यांदा हे नवीन वर्ष खूप आनंदमय, स्वतःच्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे असलेले जीवन स्वीकारूया आणि त्याच्यानंतर आशीर्वादित होऊया. ओके, वचन वाचूया यावेळेस. गेल्या रविवारी मी सांगितलं की आपण कोण आहोत, व्हॉट वी आर. आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? चर्च. आपण एक मंडळी आहोत, देवाचे निवडलेले लोक. चर्च, वी आर द चर्च, चर्च ऑफ जीसस. ओके, त्याचप्रमाणे पर्सनली आपण कोण आहोत? आपण गेल्या रविवारी तो वचन ते पाहिलेलं आहे, परंतु त्याचा जो मथळा आहे किंवा त्याचं डेफिनेशन जे आहे तो थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे की आपण सुद्धा कोण आहोत. आपण चर्च आहोत. पुढे चर्च म्हटल्यानंतर चर्च काय आहे? ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि मंडळीमध्ये, चर्चमध्ये असणारे जे लोक आहेत ते त्या शरीराचे अवयव आहे, ऑर्गन्स ऑफ दॅट बॉडी. वी आर द बॉडी ऑफ क्राइस्ट आणि ऑल वी आर मेंबर्स, ऑल ऑर्गन ऑफ बॉडी ऑफ क्राइस्ट. ख्रिस्ताच्या शरीराचे आपण अवयव आहोत. ओके, तर आता मग पर्सनली आपण कोण आहोत? पर्सनली कोण आहोत? तर वचन वाचूया, 1 कोरिंथ 6 अध्याय आणि 19 वचन. पर्सनली, वैयक्तिकरित्या आपण एकत्र आहे, समूहामध्ये आपण जमलो. चर्च टुगेदर, चर्च म्हटलेले समुदाय, देवानं बोलवलेले म्हटलेले. बोलवलेले मीन्स तिकडे काय आहे की एक समुदाय आहे. अशा समुदायाला देवाने बोलवलं. पर्टिक्युलर समुदाय नाही तर एक मग समुदाय झालेला आहे. म्हटलेलं आहे मराठीमध्ये, थेपे थेपे तळे. तसं एक व्यक्तीला निवडून देवाने काय केलेलं आहे? समुदाय केलेला आहे. हे चर्च असं झालेलं आहे. देवाने मला तुमच्या घरी पाठवलं, तुमची माझी भेट झाली येशूच्या द्वारे. ओके, मग तुम्ही माझ्या मागे येऊ लागला. ऐका कसं आहे, कसं हे सूत्र कसं आहे बघा. पास्टर आमच्या घरी येतात, चला तिकडे. कुठे जमतात? मग सगळे ऍड्रेस मी सांगत होतो कुठं कुठं जमताय तसं आहे ना. 12 वर्षाचा जो प्रवास आहे तो अनेक लोकांना ठाऊक आहे. ते बापाने किती सहाय्य केलं. असं करत करत म्हणजे जिथं आपण असायला पाहिजे तिथं बरोबर आपण एकत्र येत होतो. अनेक लोकांनी या जगामध्ये आपल्याला सहकार्य केलं, अनेक लोकांनी केलं सहकार्य. आणि असं करत 2007 पर्यंत, 1995 ते 2007 हा जो टफ पिरियड आहे. आणि फार या काळामध्ये खूप आनंदाचे दिवस, आता मी सांगतो, आणि खूप त्रासाचे आणि फार त्रासाचे दिवस, रडायचे दिवस माझ्यासाठी. खूप रडलोय मी. आनंद कमी मिळालेला आहे मला आणि रडणं जास्त झालेलं आहे. आणि लक्षात एक दिवस आला, माझ्या अश्रू प्रभू येशूने पुसले. पुन्हा अश्रू नाही दिले, पुन्हा अश्रूच नाही. अश्रू आहेत पण आनंद अश्रू. खेदाचे अश्रू, दुःखाचे अश्रू कधीच मला आले नाही, पण आनंद अश्रू. आणि प्रभूनं ते दिलं 2007 मध्ये हे भवन आणि मंडळीला स्थिर केलं. आणि मला तुम्हाला सांगू द्या, चर्च आणि ख्रिस्त जो मंडळीचा निर्माण करता आहे,
तो मंडळी आद्यांतरी कुठं ठेवत नाही. त्या मंडळीला काय करतो, तो स्थिर करतो. मला एक ठाऊक नव्हतं हे असं होणार आहे तसं होणार आहे, परंतु स्थिर केलं प्रभूने. मोठा चमत्कार केलेला आहे. मोठे चमत्कार हे कायम असणार आहे प्रभू येशू येईपर्यंत. आणि जे माझ्या पाठीमागे राहिले, जे प्रभूने मला निवडले, ज्यांना मी भेटलो आणि ज्यांच्या घरामध्ये प्रार्थना सुरू झाल्या, त्या सुरुवातीचा काळ आठवा. तुमच्या घरात किती आनंद होतो, किती भेटत होता, बरोबर आहे. पण आता तुम्ही स्थिर आहात. आता आपल्या तसंच त्या ठिकाणी बसायचं नाही. हे स्थिर केलेलं आहे. इथं यायचं आहे, इथं शिकायचं आहे. आणि आपण तसं एरुशलेम सोडून जाऊ नका. कधी एक लिमिटेड सांगितलं नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जा. मग चर्च असा आहे, स्थिर करतो प्रवेश ख्रिस्त. चर्चमध्ये शिक्षण मिळतं, चर्चमध्ये सुधारणूक मिळते आणि पवित्र आत्मा मिळतो. आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतर प्रत्येक जो व्यक्ती निरुपयोगी, म्हणजे जो कार्य करत नाही, जो प्रभू येशूचं सुवर्णन सांगत नाही, प्रभू येशूबद्दल बोलतच नाही, नुसतंच ऐकत राहतो, तसा तो व्यक्ती राहत नाही चर्चमध्ये. ख्रिस्ताच्या चर्चमध्ये एक वैशिष्ट्य आहे की तो नुसता ऐकणारा व्यक्ती नसतो, तर त्याच्या जीवनातून कसं ख्रिस्ताला मी प्रगट करावे, कसं मी येशूला दाखवावे, या विचाराने तो पूर्ण केसापासून नकापर्यंत असा राऊंड पवित्र आत्माच्या सानिध्यामध्ये तो असतो व्यक्ती. माझ्याकडून प्रभू येशूचं गौरव झालं पाहिजे. आणि चर्च त्याला म्हटलेलं आहे. ओके. आणि म्हणून शेवटी एव्हरी वर्ड, म्हणजे प्रत्येक देवाचं वचन जिवंत राहण्यासाठी उपयोगी आहे. एव्हरी वर्ड ऑफ गॉड फॉर डेली लिव्हिंग, दररोज जगण्यासाठी काय आहे, देवाचं वचन. दररोज जगण्यासाठी देवाचं वचन आहे. देवाचं वचन जे आहे तेच अन्न आहे, आपलं आत्मिक अन्न. बायबल सोडून आम्ही जगू शकत नाही. बायबल वाचलं नाही तर तुम्ही कुठेतरी ठेच करणार. बायबल वाचलं तर कसं तरी अस्वस्थ वाटणार. डायजेशन झालेलं नसल्यावर कसं वाटतं, अस्वस्थता. तसं बायबल हे स्पिरिच्युअलनेस आहे. असं जर होत असेल तुम्हाला कसं तरी अस्वस्थ, बायबल वाचलं नाही, प्रार्थना केलेली नाही, काय चूक केलेली आहे, मिस्टेक झालेली आहे, त्यास अस्वस्थ वाटतं, तुम्ही जरूर समजा तुम्ही आत्म्याने चालवले जाणारे आहात, तुम्ही देहामध्ये नाही. तर देवानं निवडलेले तुम्ही आहात. जर तुम्हाला अशी जाणीव होते, चुकीची जाणीव होते, मी काहीच प्रभूसाठी करत नाही, खंत वाटते मनाला, मी प्रभूसाठी काहीतरी केलं पाहिजे, हा विचार मला कायम असा झुंडीच लावला पाहिजे, तो विचार कायम असला पाहिजे, मला काहीतरी चांगलं करायचं आहे. वर्ष गेलेलं आहे, लक्षात घ्या. 2024 गेलेलं आहे, जात आहे. ते काही क्षणामध्ये ते जाणार, पुन्हा दिसणार नाही. ही रात्रभर तुम्हाला, आजची तारखेची 31 डिसेंबर तुम्हाला दिसणार नाही. जे तुम्ही बसलेला आहात ती वेळ तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही. लक्षात घ्या. यासाठी हे सर्व आहे. अजूनही आम्ही ते केलं नाही, अजून तशा इच्छा व्यक्त केल्या नाहीत. तर देव लगेच देव शाप देणारा देव नाही. ज्या देवाची तुम्ही उपासना करता, देव आशीर्वादाचा देव आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. आशीर्वादाचा देव आहे. तो आशीर्वाद देण्याची, तुम्ही घेण्याची वाट बघत आहे. त्याच्या हातामध्ये आशीर्वादाचं सूप आहे. आशीर्वादाचं सूप घेऊन आहे. मी सूप का वापरलं, कारण पूर्वी मी लहान असताना माझे आई वडील ज्यावेळेस कोणतरी एक व्यक्ती, कोणतरी भिकारी किंवा कोणतरी गरीब माणूस रस्त्याने चालला आणि घरामध्ये आला तर त्याला सूप, धान्य खूप असायचं त्या काळामध्ये, शेती आमची होती, आणि असं सूप, मग शेंगा असल्या तर शेंगाचं असं शेंगाच्या पोत्यामध्ये सूप असं भरून शेंगा भरून त्या माणसांना द्यायचं. भरून, अर्ध नाही, थोडं द्यायचं. ज्वारी असले तर ज्वारी, गहू असले तर गहू, तांदूळ असले तर तांदूळ. देव देणारा देव आहे. प्रेज लॉर्ड. देव आशीर्वाद देणारा देव आहे. त्याच्याकडे फक्त देण्यासाठी काय आहे, तर आशीर्वादच आहे. आणि अशा देवाची आम्ही उपासना करतो. आणि शेवटच्या अखेरीस आपण पोहोचलेलो आहोत, शेवटच्या अखेरीस आपण आलेलो आहोत. आणि मिखा 6 अध्याय 8 वचन. देव अपेक्षा काय करतो तुम्हाला, तुमच्यापासून देव अपेक्षा काय करतो, काय अपेक्षा आहे? मला माझ्यापासून देव काय अपेक्षा करतो? बघा, देव सांगत आहे तुम्हाला या ठिकाणी मिका संदेशच्या
मिखा संदेशाद्वारे पवित्र आत्मा देव बोलत आहे 6 आणि 8 वचन. तुम्हाला सर्व हे वचन माहित आहेत, तर मी तुम्हाला आठवण करून देत आहे. वाचा कोणीतरी मोठ्याने. हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले हा आहे. दाखवले. एवढी संडे नव्हे तर जेव्हा जेव्हा तुम्ही हे ऐकता, जेव्हा जेव्हा टीव्ही उघडता, युट्यूबला ऐकता, जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकता, तेव्हा तेव्हा देवानं हे मनुष्या तुला हे सांगून ठेवलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. काय? नीतीने वागणे, नीतीने वागणे आवडीने दया करणे आणि आवडीने करायचं पण नव्हे, आवडीने. जसं मी सांगितलं 23 आणि 24 हे कंपॅशन मिनिस्ट्री आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं कंपॅशन मिनिस्ट्री. आणि माझा विश्वास आहे सर्वांनी केला असेल. काय 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 घरात नसेल तर बाहेरून घ्या. भरपूर बिर्याणीची दुकान आहेत, भरपूर काय 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 दुकान आहेत, दालच्याची दुकान आहेत, चपात्या मिळतात, भाकरी मिळतात, भजी मिळतात, वडा मिळतो, काय वाटेल ते बाहेर सुद्धा मिळतं. तुम्हाला जर घरामध्ये करायला वेळ नाही, तुम्ही जायचं आहे. एक 5-6 प्लेट किंवा 2 प्लेट एका माणसाला तर तुम्ही देऊ शकत नाही. एक माणूस कधी नसतो, दुसरा मित्र असतो त्याच्यावर, किंवा लेकर असतात, कुटुंब असते, त्याची बायको असते, त्याने माणसाची, बरोबर आहे. तर एक 4-5 प्लेट, 5 माणसं, 5 प्लेट तुम्ही जर खरेदी केल्या असतील. आता तो दिवस गेलेला आहे, माहिती नाही मला. देवानं हे मंडळीमध्ये आयोजन केलेलं होतं. आत्ता लक्षात घ्या, मला सांगायला पण वेळ नाही. अखेर 2024 आणि 2024 मध्ये नुसतं एक दिवस नाही, 23-24 नाही, तर प्रत्येक दिवशी म्हणजे कसं वाटेल तसं तुम्हाला दिसलं गरीब वार दया करणं, देवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत. हा नम्रपणा किंवा हे प्रेमळ वृत्ती, जर मी देवावर विश्वास ठेवतो तर हे असायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. नुसतं देवा प्रेम करणं, देवा चर्चला येणं, चर्चला सभा किंवा सगळं काय देणं, पण देवाची प्रीतीच नाही किंवा कळवळच नाही रस्त्याने जाणाऱ्या गरिबांचा, किंवा आपण त्यांना काय सेवा करत नाही. काय 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 करतो, काय स्वतःच्या कामाला जातो, मस्त जे काय आहे मिळतं, तनखा मिळत आहे, कुटुंबाची काळजी घेतोय, बेस्ट सर्व आहे. दिस इज नॉट लाईफ. ते आहे देवात दिलेलं आहे, पण त्याच्याबरोबर ह्या गोष्टी आहेत की तुम्ही जगता. तसंच अनेक जण तुमच्यासारखं ते जगत नाही, पण त्यांच्याकडे लक्ष असलं पाहिजे. एक गरीब, लाजार आणि एक श्रीमंताचा दाखला पवित्र शास्त्रामध्ये आहे. त्या श्रीमंताचं नाव पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे, पण एक गरीब भिकारी त्याचं नाव पवित्र शास्त्रामध्ये लाजार. जगले का ते दोघे? लाजार जगला का? तो विश्वास होता. जे आहे त्याबद्दल कधी तक्रार केली नाही देवाला. त्याने जे खरकट त्या श्रीमंताच्या खिडकीतून किंवा उकिरड्यावर पडलेलं तो खात होता, आणि त्या उकिरड्यावर अनेक कुत्री होती, आणि तो आजारी व्यक्ती होता. धडधाकड आहे असं नाही, आजारी होता, त्याला फोड होते. ते फोड चाटायला कुत्री होती, कुत्री खूप त्रास देत होते. खाताना काय ते चांदणं टाकलेलं आहे. आज साहेबांच्या घरी बिर्याणी भांडी टाकली आहे, चिकन ते तुकडे पडलेले आहेत, सगळंच कोण खात नाही. दोघी मरतात. पहिला कोण मरतो? बायबल वाचा. कोण मरत? श्रीमंत मरतो का लाजार मरतो? गरीब? एवढं काय म्हणजे लाजायचं नाही किंवा भ्यायचं नाही. लाजार मरतो पहिला. आणि समजा क्रम चुकला तरी काही फरक नाही. हा, दोघे वेलेले आहेत, पण क्रम सुद्धा दिलेले आहे तिथं. लाजार मरतो, त्याच्यानंतर श्रीमंत मरतो. आणि श्रीमंताबद्दल लिहिलेलं आहे, श्रीमंत मेल्या कुठे दिसतो? इथून डोळे बंद केलेले आहेत, पण त्यांनी डोळे उघडले आहेत. दोघांनी पण डोळे उघडलेले आहेत. इथं डोळे बंद होतात, पापणी बंद होते, आणि डोळे उघडलेले आहेत. पुढे स्वर्गामध्ये डोळे उघडले जातात. आणि मग हा श्रीमंत मनुष्य जो आहे तो डोळे बंद करून मेला. आणि त्याचे डोळे उघडतात, ते सरळ कुठे? नरकामध्ये. तो नरकात गेला असं सांगितलेलं आहे. त्याने काय पाप केलेलं होतं का? लिहिले का पाप केलेलं? काही नाही केलेलं त्यांनी. तोही चर्चला जाणारा व्यक्ती होता. तलम वस्त्रे, मस्त कपडे घालून चर्चला येणे, चर्च अटेंड करणे, चर्चच्या नियमाप्रमाणे चालणे, सर्व त्याचं होतं. पण बायबलमध्ये अशी काही घटना सांगली आहे त्याच्याबद्दल सर्वांना ठाऊक आहे. मी
मी पुन्हा 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 त्याचं रिपीट करत आहे का, तर त्याला त्याच्या घरामध्ये त्याच्या घराच्या फाटकाजवळ, बंगल्याच्या फाटकाजवळ एक दरिद्री गरीब लाजार तिथं कोणीतरी आणून त्याला ठेवलेलं होतं. का तर इकडे तिकडे फरण्यापेक्षा कोणाला तरी चांगलं वाटले बाबा इथं येऊन, इथं चांगलं पक्वान करतात, नाही काहीतरी पडेल, कर्कट टाकतील बाहेर, त्याच्यावर तो त्याचा जीव जगेल. कुणीतरी चांगल्या विचाराने त्याला कुठे ठेवलं होतं, त्या श्रीमंताच्या गेटजवळ. आणि तो श्रीमंत मनुष्य काय आहे, त्याचं पाप नाही, तो चांगला मनुष्य आहे, तलम वस्त्रे घालून प्रतिष्ठित व्यक्तित्व आहे, एज्युकेटेड व्यक्ती आहे, खूप चांगल्या रीतीने राहत आहे, चांगलं घर त्याला आहे, छान. पण तो घरातून जात असताना, फाटक उघडून जाताना त्याला कधीच त्या फाटकाच्या शेजारी गरीब लाजार बसलेला आहे तिकडे कधी पाहिलं नाही. असं ते लिहिलं नाही, बायबलमध्ये लिहिलं नाही. त्यानं त्या गरीबाला, लाजाराला कधी विचारलं नाही, हॅलो कोण आहे रे तू, असं पण नाही. हे का बसला, इथून निघून जा, असं पण नाही. तो बसलेला आहे आणि तसा तो निघून जायचा, लगेच कारमध्ये बसायचा. कार तर ते आतूनच तो कारमध्ये बसून जात होता, त्याला नेहमी दिसत होता, परंतु त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, ही इग्नोर. तर आपलं जीवन किती मोलमान आहे, दिलेले जीवन एकदाच मिळतं आणि या जीवनामध्येच आम्हाला काय काय संधी आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत. नंतर आम्हाला आठवलं, मी काय सांगत आहे, कारण का नवीन वर्ष येत आहे 2025. 2024 गेलं आपल्या जीवनातून. मी करायला पाहिजे, पुन्हा दिवस पाठीमाग आणि मला ते मिळायला पाहिजे, मी करतो देवा, नाही पुन्हा येत नाही, ते गेलं ते दिवस. आणि लक्ष दे, त्याचं एकच पाप, दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. त्या श्रीमंताचं पाप काय होतं, लाजाराची काळजी घेतली नाही. आणि प्रत्येक जो व्यक्ती आहे, विश्वासू व्यक्ती आहे, ख्रिश्चन व्यक्ती आहे, त्याच्याकडे असं काहीतरी देवाने ठेवलेलं आहे. तुम्ही ओळखा काय आहे ते. जिथं तुम्ही राहता, जिथं तुम्ही जॉब करता, जिथं तुमचं जाणं येणं आहे, तिथं काहीतरी पण देवबाप आम्हाला दाखवतो. आणि आम्ही जर इग्नोर करून, कित्येक वेळा इग्नोर जर करत असून सुद्धा, तर लक्षात घ्या, त्याच्यापेक्षा दुसरी चूक कोणती आमची नसणार आहे. काही करून असेल नसेल थोडं तरी आपण दिलं पाहिजे, काय पण असू. कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल, तुम्हाला त्याचं काय केलं आहे, आपला देव आम्हाला बघत आहे, देव आमचं आचरण बघत आहे, त्याची काळजी घ्या. सार्वजनिक जीवनामध्ये असं उगीच आपण जाणार नाही, तिथं अटी आहे. तिथं प्रत्येक जीवनाचा नव्हे तर जीवनातील प्रत्येक दिवसाचा इतिहास आहे, हिस्ट्री आहे तिथं. जीवनी पुस्तक आहे म्हटलेलं ना, तुमचं जीवनी पुस्तक आहे. तुम्ही काय करता, तुम्ही बोलत नाही, काही नाही असू द्या, पण तुमचं जीवनच एक बोल काय. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनातून एक संदेश येतो, फक्त ते संदेश कोणता देता, तुम्ही कोणतं जीवन जगता. लोकांना आवडणारे जीवन जगता. येस, लाईक किती लाईक मिळाले, अभिषेक आहे ना, लाईक मिळाले, एवढे लाईक मिळाले. नो, त्यासाठी आपलं जीवन नाही. कोण लाईक करणार आहे, देवाला ते आवडतं का. बायबल सांगतात देवाला काय पसंत आहे, याची पारख करा. देवाला काय पसंत आहे. शेवटच्या क्षणामध्ये देव आपल्याशी काहीतरी बोलत आहे. मला प्रेज झालं. आणि मग मिका 6:8 प्रमाणे देवाच्या समागमे राहणे आणि नम्रपणाने चालणे, देवाच्या समागमे राहणे, मला देवाच्या समागमे राहणे आणि नम्र भावाने चालणे. ह्याच वाचून परमेश्वर देवा तुम्हाकडून काहीही अपेक्षा करत नाही. मिका संदेशकार देवाने निवडला आणि संदेश सांगण्यासाठी या भूतलावर, या जगामध्ये त्याचा उपयोग केला देवाने. आणि तुम्हाला माहित आहे की देव जे सांगतो तेच संदेश ते सांगतात, तेच संदेशाने सांगितलं. आणि आज तो मिका संदेशाचं जे त्यांनी त्या काळामध्ये सांगितलेलं वचन, ते आज तुमच्या आणि माझ्यासाठी लागू आहे. मिका संदेशाला इस्रायल लोकांसाठी पाठवलं होतं, त्या काळातल्या लोकांसाठी पाठवलं होतं. असं जर तुम्ही विचार केला तर तो साफ चुकीचा आहे. देव आपला काय आहे, काल, आज आणि उद्या सांगायचं आहे. He is yesterday, today and forever.
आणि अशा देवाची आम्ही उपासना करतो. ही इज ऑमनी प्रेझेंट. तो सर्व ठिकाणी आहे. तो सर्व व्यापी देव आहे. मराठीमध्ये सर्व व्यापी देव आहे. आम्ही अनलिमिटेड आहोत. आमची बुद्धी अनलिमिटेड आहे. एवढी बुद्धी आहे लक्षात घ्या. पाठीमागे लहान बिंदू आहे. इथं खूप जगतात. पडताना इथं पडू नये. इथं पडला ना जोरामध्ये खलास जागता नाही. नो मेडिसिन. हे इथं पडून देऊ नका. मेंदू आहे तिथं. कुठला मेंदू आहे? छोटा मेंदू. एवढा मेंदू. इकडे पडलं तर चालेल, नाकावर पडलं तर चालेल, पण इथं पडलं तर माणूस सांगता येत नाही. उलट्या येतात त्याला. उलट्या आले की भीती वाटते. पडला का गाडीचा ऍक्सिडेंट झाला ना, उलट्या आल्यानंतर मेंदूला धक्का लागलेला असतो. त्यावेळेस कम्प्लीट व्हॉमिटिंग. नर्स बाय तिथं लक्षात घ्या. बरोबर आहे, राईट? आणि मग लक्षात घ्या, शरीराचं संतुलन जे आहे, बॅलन्सिंग जे आहे, लहान मेंदूमध्ये. मी एकदा सगळ्या ऑर्गनचा मी तुम्हाला एकदा मेसेज देणार. डोळे काय सांगतात, डोळे कशासाठी दिलेले आहेत, त्याची रचना कशी आहे, त्याचे धागेदोरे कुठं आहे, सगळे फोटो आहेत माझ्याकडे. मी तयार करून ठेवलेले आहे. आणि लक्षात घ्या, मी एक दिवस अशी ती सर्व व्यवस्था केलेली आहे. 9 वर्षामध्ये तेही शिक्षण आपण घेणार आहोत. सगळे अवयव, एक बोटला दिली, बोटाचं सुद्धा, हे पाम ज्या रेष आहेत त्याच्याबद्दल सुद्धा सगळं फोल्डिंग येते. टोचाच प्रीतीच्या हात आहेत, प्रेमाच्या हात आहेत. ओके, प्रेज द लॉर्ड. सो लक्षात घ्या की हे फार महत्वपूर्ण आपल्या जीवनामध्ये आहे. म्हणून देव जो अपेक्षा करतो तेच असण्याचा आपण प्रयत्न करूया. ओके. आणि एक फार महत्वाची गोष्ट आहे, मी गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं काय, की आपल्या जीवनाचं व्हॉट इज PDP प्रोग्राम. PDP म्हणजे काय? मी सांगितलं होतं अगोदर आहे ना. PDP नॉट BDP. BDP म्हणजे PDP. BDP नाही, बी नाही तर काय आहे? PDP. व्हॉट इज युअर PDP? तुमचा PDP काय आहे या वर्षाचा किंवा नवीन वर्षामध्ये? तुमचा PDP काय आहे? PDP हे शॉर्ट आहे, सगळं कळलं पाहिजे. PDP काय आहे तर? हा, व्हेरी गुड. पर्सनल डेव्हलपमेंट प्लॅन. आमचे मोदी साहेब म्हणतात, कसं म्हणतात? सबका विकास नाही, काय म्हणतात? सबका साथ सबका विकास. ते काय होत नाही त्याच्यातून पर्यंत सुरू आहे. साथियों, ऐसा जीना ऐसा करना है. सगळीकडे जाऊन नुसतं पॉलिटिकल स्टंट आणि लोकांना म्हणजे खुश करणारं काम ते करत आहेत. परंतु लक्षात देव पाहत आहे. आणि मी त्याच्याकडे जे काय बोलतो ना, तर लक्षात मी पाहत असतो. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. मी प्रार्थना खूप करतो की तोच व्यक्ती बदलला तर काय होईल. मोदीच बदल, मला मोदी नको. तसले लोक आपण आहोत का हो? आपण कोणाचा तिरस्कार करणारे लोक आहोत का? नाही आहे. क्रिश्चियनिटी नाही आहे अशी. हे सोडून दिलं पाहिजे. शेजाऱ्यावर प्रेम करायला सांगितलेलं आहे. प्रेमच केलं पाहिजे. ते कसे आपल्या बरोबर वागते, आपल्या बंधूवर प्रेमच केलं पाहिजे. शेजाऱ्यावर प्रेम. पत्नी कशी असू दे, त्रास देऊ दे, नाहीतर काय उराव बसून ठोसं मारू दे, पण प्रेमच केलं पाहिजे. आणि पत्नीला नवरा जर मारताय, नवरा कसला का असेल, पण पत्नीने सुद्धा त्याच्यावर प्रेमच केलं पाहिजे, त्याच्या आधीच राहिलं पाहिजे. कधी कधी होत असते झणापणी, ती पण काही कमी नाही किंवा तो पण कमी नाही, दोघांच्या झणापणी होत असतात. मी बघितलेलं आहे. लक्षात घ्या. पण लक्षात घ्या, हे सैतानाचं काम आहे. हे कोणाचं काम आहे? येशू असं करायला परमिशन देतो का? पण लगेच जाणीव झाली पाहिजे आपल्याला की नाही, हे सैतान आलेलं आहे. सैतानाला दोघांनी मी पायाखाली ठेवलेलं पाहिजे, हाकून दिलं. बघा लगेच शांत होईल. नुसतं हालेलुया म्हणा, भांडण सुरू असताना हालेलुया म्हणा, बघा काय होतं. पत्नी मुक्का घेतल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, खरं सांगतो तुम्हाला. आणि हे फार महत्वाच्या गोष्टी जीवनामध्ये की आपण कसं सुरक्षित राहावे, आम्ही स्वतःला देखील सुरक्षित ठेवावे आणि दुसऱ्यांना देखील सुरक्षित ठेवावे, राहावे आणि ठेवावे. हे फार महत्वाचं आहे. देवाला जे आवडतं त्या गोष्टी आम्ही जास्त लगेच सोडल्या पाहिजेत. कारण पुन्हा तो दिवस येत नाही, पुन्हा ती वेळ येत नाही. का? देवानं दिलेल्या वेळा का निराशेत, का खिन्नतेत आम्ही घालवाव्या, का खंत आम्हाला वाटावी, का दुसऱ्याबद्दल जळफळ वाटावी? नाही, आम्ही लगेच सावधान झालं पाहिजे. बी केअरफुल पर्सनली. आपण पहिल्यांदा स्वतः आपण केअरफुल असलं पाहिजे, सावधान असलं पाहिजे. आणि म्हणून मिलिटरीमध्ये पहिल्यांदा काय? सावधान.
का तर त्यांनी जे ऑर्डर देतात ते आपण ऐकायला पाहिजे. मग देवाचं वचन नेहमी आम्हाला काय करतं? सावधान करतं. सावधान करतं. अटेन्शन. आणि कशासाठी अटेन्शन? तर देव जे सांगतो ते आपण ऐकण्यासाठी सिद्ध व्हावे. मिलिटरीमध्ये अटेन्शनला फार महत्व आहे. जर अटेन्शन नाही ना, एवढे खेळायचे बूट असतात मेजर कर्नलमध्ये, आणि आले ना ते अटेन्शन जर झाला नाही तर अशी किक बसते, बाप रे, त्याचं काय खरं नाही त्या सोल्जरचं. म्हणून खूप अटेन्शन म्हटलं की खूप शिक्षा, महाभयंकर शिक्षा असतात मिलिटरीमध्ये. त्यामुळे अटेन्शन, अटेन्शन. बोलवलं ऑर्डर, ऑर्डर. सुट्टीला जायचं नाही, नाही जायचं. लक्षात घ्या, जॉईन झालेले आहेत ते मिलिटरीमध्ये, आणि ज्यावेळेस ते त्यांच्या नियमाप्रमाणे असतात तेव्हाच त्यांना ठेवलं जातं. नियमाप्रमाणे नाही चालत नाही, होतच नाही तसं. आणि समजा चालच नाही तर ठोकर. मी सांगतो तुम्हाला काय झालेलं आहे. मी एअरफोर्समध्ये भरतीसाठी गेलो होतो. कोल्हापूरची गोष्ट आहे. आणि मी सुधीरला माहिती आहे, चतुर्सिंगी नाही, बरोबर नाही, टेंबलाई नाका, टेंबलाई असं आहे. जसं आपले चतुर्सिंगी जे आहे ना डोंगर, तसं टेंबलाई. टेंबलाई म्हणजे तिथे एक देवी आहे टेंबलाबाई म्हणून, इथं दुसरी देवी आहे, तिकडे टेंबलाबाई. तर त्या डोंगरावरती मिलिटरी आहे, मिलिटरी. आणि तिकडे एअरफोर्सची भरती होती, आणि मला एअरफोर्स खूप आवडत होतं. मग कुठले मिळू दे मला एअरफोर्समध्ये, कुठलाही चान्स मिळू दे, पायलटचा चान्स मिळू दे, एअरफोर्सचा मी फौजी व्हावे, एअरपोर्ट, अजून कुठल्या तरी एअरपोर्टमध्ये डिसिप्लिन किंवा ॲडमिनमध्ये, असे वेगवेगळे डिपार्टमेंट कुठेही मिळू दे मला, एअरफोर्समध्ये मिळू दे. मिळाले मला तेव्हा फार हाऊस वाटे. एरोप्लेन, सायकल मिळत नव्हत्या त्यावेळेस, आणि एरोप्लेन एअरफोर्सला मी सायकलीने गेलो होतो. मी ते पण चेन 10 काय म्हणजे पळत 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 त्या टेंबलाईपर्यंत पोहोचलो होतो. गेलो, लक्षात घ्या, खूप नेम, खूप नेम. माझ्याकडे फक्त रेसिडेन्सी प्रूफ नव्हता, सगळं काय होतं. रेसिडेन्सी प्रूफ काय, बर्थडे सगळे, जन्म तिथलाच आहे, सर्टिफिकेटवर जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर सुद्धा जन्मतारीख आहे, जन्म बर्थ ठिकाण आहे, सगळं असून सुद्धा बर्थ सर्टिफिकेट त्यांना पाहिजे होतं. मी म्हटलं सगळं आहे, सगळं त्याच्यात नाही, बर्थ सर्टिफिकेट वेगळं पाहिजे महाविद्यालयाचं. हे मला कळलं नाही. ज्यावेळी ते नाही म्हटल्यानंतर लक्षात घ्या, लक्षात घ्या, सगळे कपडे काढले होते, काय अंडरवेअर फक्त होती, आणि सगळे कोंड घेतलं असं आणि काकेत मारली. लक्षात घ्या, ते डोंगर असा होता, त्याने किक मारायच्या अगोदर आपापच खाली घसरत, 2 गुलाट्या मारत मारत खाली पडलो, खाली आलो. तुम्ही बघितले का टेंबला हे ते, तिथून मला त्यांनी आवाज दिल्यानंतर सचिन ठोकर मारल्यासारखं झालं, मी पळालो. तसं खूप भीती, खूप भीती. मिलिटरीमध्ये त्यांच्या ऑर्डर जर त्याप्रमाणे जर नसेल, अगोदरच ते फॉलो करून तुम्ही यायला पाहिजे होतं. त्याला फार असं आहे. आता ओके, आता हे आपण बघतो जगातलं, तर आता हे आपण स्पिरिच्युअल लेवलला जर आम्ही बघितलं नाही का, चर्चमध्ये तुम्हाला प्रेमानं आमंत्रण दिलं जातं, चर्चमध्ये एवढे कोणी बोलत नाही, बाळक पण बोलत नाही, असू दे सर्व. पण लक्षात देव जो आहे तो शिस्तीचा देव आहे, हे पण विसरून चालणार नाही. बरोबर आहे, देव आमचं आचरण पाहणारा देव आहे नाही का. त्याचं वचन मत स्तोत्र नीतीसूत्रमध्ये, परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे असतात. तो आमच्याकडे बघत आहे, आम्ही कसे जगतो, आम्ही कशा रीतीने त्याच्या इच्छेप्रमाणे जगतो का नाही जगतो. तर पारण करावी, पसंतीस उतरावे देवाच्या, आणि कसं घ्या, काही करून प्रत्येक दिवसाचं कॅलेंडर किंवा प्रत्येक दिवसाचा निर्णय आम्ही घेतला पाहिजे. जसं तुम्हाला विचारलं, भाटीचीवर पिढी म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट प्लॅन, वैयक्तिक, पर्सनल म्हणजे वैयक्तिक विकास, वैयक्तिक विकास होण्याची योजना, वैयक्तिक विकसित होण्याची योजना, वैयक्तिकरित्या तुमचा विकास झाला पाहिजे. याबद्दल वैयक्तिकरित्या तुम्ही स्टँडर्ड व्हायला पाहिजे, वैयक्तिकरित्या तुम्ही एज्युकेटेड व्हायला पाहिजे, वैयक्तिकरित्या तुम्ही शिक्षित असायला पाहिजे, वैयक्तिकरित्या तुम्ही स्टँडर्ड म्हणजे कसलं, विकसित लाईफ डेव्हलपमेंट, सगळ्या बाजूने तुम्ही कसं असलं पाहिजे, विकसित असलं पाहिजे. विकसित म्हणजे काय, ज्ञानी असलं पाहिजे. देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे का कोणी अज्ञानी असावा? लिहिले का बायबलमध्ये कोणी?
कधी लिहिले देवानी अज्ञानी असावे म्हणून? देवानी अज्ञानी लोकांची निवड केली, बरोबर लिहिले. अज्ञानी हा शब्द आहे कोणाच्या अपासून शिष्यांच्या बाबतीमध्ये, पण का? त्यांनी ज्ञानी व्हावे म्हणून. देवानी अज्ञानाची निवड केली कारण त्यांनी आज ही गोष्ट लक्षात ठेवूया, तुम्ही मी ज्ञानी असायला पाहिजे. कसलं ज्ञान? जगातलं ज्ञान. जगातलं ज्ञान घेणारे खूप एकमेकाचे मर्डर शूट करत आहेत. जगातलं ज्ञान घेणारे लोक जे आहेत प्रेम न करणारे लोक नाही आहेत. कधी धोका देतील सांगता येत नाही. जगातलं ज्ञान उपयोगाचं नाही आहे. डॅनियलचं उदाहरण, डॅनियल पदप्रधान झाला, किंग झाला, तो राजाचा खास व्यक्ती. बघा देवाचे कॅरेक्टर्स जे आहेत, म्हणजे कॅरेक्टर्स म्हणजे देवाचे म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये जे कॅरेक्टर्स म्हणजे जे व्यक्तित्व आहे, व्यक्तिमत्व जे बायबलमध्ये नोंद केले आहे, जसं अब्राहम आहे, तसं दानिएल आहे, मोशे आहे, नोहा आहे, यहोशुआ आहे, अनेक कॅरेक्टर्स आहेत, जोसेफ आहे. त्यांनी आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देवाची उपासना करणारा देव जो आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे असणारं जीवन जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी जगातले नियम पाळण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. बघा मी तुम्हाला सांगतो, जगातले नियम पाळण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. जगातले नियम किंवा एखाद्या राजाचा नियम नाही, देवाच्या गौरवासाठी ज्या वेळा आहेत त्याच्यामध्ये कोण आडामोडा घातला, मराठी आडामोडा म्हणजे कोणी अडखळ केलं तर ते त्यांना मान्य करत आहे. ख्रिस्ती जीवन तसं पाहिजे. माझं प्रार्थनेचं जीवन जर डिस्टर्ब होत असेल कोणत्या व्यक्तीमुळे, कोणत्या मैत्रीमुळे, माझं आध्यात्मिक जीवन कोणाच्या संगतीने ढासळत असेल, त्याला काय आपण संगत सोडली पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? ती संगत सोडली पाहिजे आणि त्या निर्णयाने वाटचाल आपण केली पाहिजे. कारण आपण पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे वैयक्तिक विकसित होण्याचा योजना आपण केलेली आहे. जर तुम्ही त्या योजनाच केल्या नाहीत, विकसित होण्याच्या योजना या वर्षामध्ये ज्या आहेत त्याच्यामध्ये मी थोडंसं मी तुम्हाला बोलतो आणि मग आपण ब्रेक घेणार आहोत. ओके, तर हे फार महत्वाचं आहे, ऐका. त्याच्यामध्ये आम्ही खूप लक्ष दिलं पाहिजे जेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत. कुठे गेले ते? पर्सनल डेव्हलपमेंट काय काय केलं पाहिजे, आपण काय नाकारलं पाहिजे, काय स्वीकारलं पाहिजे, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. मी काही असे नोट्स घेतलेले आहेत त्याच्यातून, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मनापर्यंत नको, पवित्र आत्म्याने जे मला सांगितलं होतं ते मी लिहिलेलं आहे. हो, पर्सनल डेव्हलपमेंट प्लॅन मला सापडेल. आणि हे फार महत्वाचं आहे. मग ते सांगितल्यानंतर आपण ब्रेक घेऊया आणि त्याच्यानंतर काही साक्षी जे आहेत ते तुम्ही ऐकणार आहोत. आणि जे वचन ऐकलं त्याबद्दल पण त्याचा म्हणजे विकसित जो प्लॅन आहे तुमच्या जीवनामध्ये 2025 मध्ये तुम्ही ते करायला पाहिजे. 2025 मध्ये त्या प्लॅननुसार तुम्ही गेलं पाहिजे. ओके, प्रेज लॉर्ड. ओके, डिटेल अगदी डिटेल स्ट्रक्चर. फाउंडेशनच नाही, पायाच नाही आहे तर ही इमारत झालीच नसती. ऐकून घ्या मी काय म्हणतो. ही इमारत कधी झाली? पाया, फाउंडेशन.
आता लक्षात घ्या, हे देवानं मला पाळक म्हणून निवडलं. पहिल्यांदा देवाच्या वचनाचा पाया, त्या पायावर आधारित असलेलं माझं जीवन तपासलं. दावीद राजा म्हणत होता, मला पारख, आणि काय म्हणतो पुढे, मला कसास लाव. ऐकलं तुम्ही? मला कसास लाव देवा, माझी पारख कर. माझ्यामध्ये असं काय अवगुण असतील तर काढून टाक. कसास लाव, मराठीमध्ये कसास लाव. मी विचार केला, कसास लाव म्हणजे झडती घे. कशी झडती घेणार? मी तर सदृढ आहे, मी तर बॉडी बिल्डर आहे, आणि देवाला मी अशी प्रार्थना, झडती घे माझी. माझ्यामध्ये काय अवगुण असतील तर ते काढून टाक. मी तुझ्या दृष्टीने योग्य बनण्यासाठी मी तुझ्या चरणाजवळ आलेला आहे. झडती घे. दावीद खूप किंग होता, शूर होता, बॉडी बिल्डर होता, खूप छान होता. दावीद अशी प्रार्थना करतो. मी असं म्हणून करता करता, हा झडती घे, कसास लाव, म्हणजे मी सदृढ आहे. मला आठवलं, मी सदृढ आहे. दावीद म्हणतो, मी सदृढ आहे देवा, मग मला कोणता तर रोग दे, रोग दे मला. अरे कसास लाव म्हणजे काय? मला रोग दे देवा. या जगामध्ये कोणता असंख्य रोग आहे? कोणता असंख्य रोग आहे? सांगा मला, कोणता असंख्य रोग आहे? असंख्य रोग म्हणजे माहिती नाही तुम्हाला? कोणता मोठा रोग आहे? बोला ना. हा बरोबर आहे, कॅन्सर सारखा रोग. त्याला मेडिसिन म्हणजे नाहीच आहे, त्याला अजूनही नाहीये. लोक म्हणतात पैसे काढायसाठी ते रोग आहे. दावीद म्हणतो की मला कॅन्सर दे. सांगतो तुम्हाला ते कसास लाव. कोण प्रार्थना करते का ख्रिस्ती लोकांमध्ये अशी? मला कसास लाव, मला दे सगळे रोग, जगातले रोग दे, माझी झडती घे. म्हणजे तरी एवढे सगळे रोग आले तरी मी तुझी उपासना करण्याचं मी सोडून देऊ काय? सोडून देईल काय? हे सगळे रोग आले तरी मी तुला सोडणार नाही. दावीदाचं म्हणणं. अशा लोकांना देईल का रोग? कॅन्सर रोग देईल का? रोग देणारा सैतान तिथं फिरकेल का? रोग देणारा देव नाही, लक्षात घ्या. त्या रोगातून आरोग्य देणारा देव आहे. आमेन. लक्षात घ्या. पण देवाच्या नियंत्रणात विकासाप्रमाणे देवाच्या समागमे राहून नम्रपणे चालणे, देवाच्या समागमे, देवाच्या संध्यात राहणारे जीवन आम्ही जगणे, हे फार महत्वपूर्ण आहे. आणि नम्रपणे राहणं, नम्रपणा खूप आवडतं. आधी नम्रता. कोणामध्ये दिसली नम्रता तुम्हाला? कोणामध्ये दिसली नम्रता? आमचा तारणारा प्रभू येशू नम्रतेने त्याचं सगळं स्वीकारलं, सगळं नम्रता राहिला, नम्र, आणि विजय मिळाला त्यांना. मृत्यूवर विजय मिळणारा जीवन येशूमध्ये आलं. त्याच्यामध्ये नम्रता होती. विजय जीवन प्रत्येकामध्ये असण्यासाठी नम्र हा स्वभावच आहे, देवाचा स्वभाव आहे, पवित्र आत्माचा हा गुण आहे, किंवा पवित्र आत्माचाही फळ आहे. हंबलनेस, नम्रता. म्हणा बरं. कधी तर येतो समय येतो, कधी तर नम्रताने वागण्याचा समय येतो. नेहमीच नाही हो, नेहमीच नाही. नम्रता मीन्स काय तुम्हाला कळते? नम्रता म्हणजे रिस्पेक्ट. रिस्पेक्ट म्हणा. माझ्यापेक्षा दुसऱ्याला रिस्पेक्ट देतं, स्वतःला कमी समजणं, नम्र असणं, योग्य असणं, दुसऱ्याचं पहिल्यांदा ऐकून घेणं. मी आलोय किंवा मला भेटलेलं आहे त्याचं म्हणणं काय आहे, जो व्यक्ती आलेला आहे त्याचं म्हणणं काय आहे, ऐकून घेणं, नम्र राहणं. हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटरला सांगितल्यानंतर कोण असा वेटर आहे की ए काय पाहिजे, हे आणतो, थांब रे थांब, असं काय करणार तुम्ही? वेटर किती आहे? येस सर, येस सर. काय काय आहे जेवायला? आपण त्याला दादागिरी न बोलतो. जेवायला काय काय आहे तो बोलतो का असं आपण बोलतो तसं? येस सर. पुरी भाजी, छोला भटोरा, अजून मटन, अजून बिर्याणी, अजून काय काय हळूहळू सांगतो. सगळं तयार. गरम काय, गरम काय, गरम काय, बिर्याणी, चिकन बिर्याणी. हा बोला. तू जातो बिचारा ऑर्डर घेऊन, लगेच ऑर्डर आता लगेच जाते, तिथे टाक करतो जातो. ओके. नम्र. ख्रिस्ती व्यक्ती काय नम्र असला पाहिजे. नम्रतेमध्ये तुम्हाला संपूर्ण आशीर्वाद प्राप्त होते. एक असा स्वभाव आहे देवाला आवडणारा, सगळ्या गोष्टी आशीर्वाद मिळते. कोणी छत्रपती असू दे तुमच्याकडे नतमस्तक होईल, एवढं मी तुम्हाला सांगतो.
कोणाचं काही चालणार नाही तुमच्यामध्ये नम्रपणा असलं तर. देवाच्या गौरवाचे अशा गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील, रेव्हेलेशन मिळतील, तुम्हाला दृष्टांत होतील. तुमचे हात पाय फार महत्वाचे आहेत. तुम्ही घरात जाणार, एक मोठं तुम्ही नाही तर येशू तुमच्याबरोबर असणार आहे. ते आशीर्वाद तिथं फैलावणार त्या घरामध्ये. लक्षात घ्या, हे सर्व देवपित्यापासून आहे. मिका 6:8 देवाला अपेक्षा काय आहे, आम्ही कसं असलं पाहिजे, पर्सनली आमची डेव्हलपमेंट, पर्सनलमेंट, आमचा विकास कसा झाला पाहिजे, आम्ही कसा असला पाहिजे. पवित्र आत्म्याची फळं किती आहेत तुम्हाला सांगितलं तर गलती करस 5व्या अध्यायामध्ये आहे. किती फळं आहेत तर 9 फळं आहेत. 9 फ्रुट्स ऑफ होली स्पिरिट आहे ना, 9 फळं आहेत. पण 9 फळं त्याच्यामध्ये 3 फळं महत्वाचे आहेत, त्याच्यावर ते आधारित आहे. 3 फळंच आहे. 9 फळापेक्षा 3 फळं इम्पॉर्टंट आहे. सांगा मला, पहिलं काय आहे? प्रीती, शांती, लव, पीस अँड जॉय. सांगा मराठीमध्ये आता. लव, पीस, जॉय हे 3 स्पिरिट ऑफ प्रीती, शांती, आनंद. बरं का, हे 3 हे गिफ्ट आहेत होली स्पिरिटच्या, हे इम्पॉर्टंट आहेत. 9 आपण म्हणतो 9 फळं. या 3 ज्या आहेत मुख्य त्या आपल्यामध्ये असतात. पहिल्यांदा काय असलं पाहिजे? प्रीती. नंतर आपल्यामध्ये शांती पाहिजे. कायम अशांत, कायम अस्वस्थ असा व्यक्तीच असू शकत नाही. आपल्यामध्ये शांती. कोणाची शांती? जग देते ती शांती नाही. प्रॉपर्टी मिळाली, कामाला चांगला जॉब मिळाला, पगार मिळाला, बोनस मिळाला, आनंद मिळतो, तो आहे का? तो नाही आहे. प्रीती, देवाने केलेली प्रीती, देवाला पसंत असलेली प्रीती, आणि देवाला पसंत असलेली शांती, आणि देवाला पसंत असलेला आनंद, जॉय म्हटलेला आहे. जॉय, नॉट हॅपी. हॅपी बर्थडे, हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी ते पुन्हा येत असतं हॅपी बोलायसाठी. तोपर्यंत त्याचा हॅपीनेस दुसरा येतो ना, तेव्हा जागृत होतात हॅपी, मग तेव्हा हॅपी होतात ते. जॉय त्याला पण कोणत्या शब्द मराठीमध्ये आनंदच शब्द आहे, आनंदच आहे, पण तो देवापासून आहे. फरक आहे जगातला आनंद आणि देवापासूनचा आनंद. पवित्र शास्त्रामधून जो आनंद आहे त्याबद्दल मी बोलत आहे. पवित्र शास्त्रामधून जी शांती आहे येशूच्या द्वारे, त्याबद्दल बोलत आहे. प्रेम जे आहे, लव, देवाचं प्रेम पवित्र शास्त्रामध्ये जे आहे, देवाचं प्रेम, त्याबद्दल बोलत आहे. ते प्रेम धोका देणार नाही. ते प्रेम, त्या प्रेमाला कधीच खंड नाही. अजून काय बरं प्रेमाबद्दल? त्याचं जे प्रेम आहे एव्हरलास्टिंग, कमीच होत नाही, कायमस्वरूपी है ना, हे प्रेम. आणि त्या सर्व गुणांमध्ये पवित्र आत्म्याचे गिफ्ट्स आहेत, हे पवित्र आत्म्याची फळं आहेत. या फळांमध्ये आम्ही असलं पाहिजे. 3 महत्वाचे आहेत, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही असलं पाहिजे. ते आपोआप येतील. बाकीचे जे 6 आहेत ना, ते आपोआप येणार. महत्वाचं 3. घर आहे पण दरवाजाच नाही, कोण बी येते कोण बी जाते, कोण बी येते, तिकडे पाहुणचारच नाही, तिकडे मालक कोण आहे कोण कळतच नाही, कोण बी येतो माझं घर आहे सगळं. पण सिस्टमॅटिक आहे, सुसूत्रता आहे त्या घरामध्ये, कुटुंबामध्ये. लक्ष काय आहे, त्यामुळे लक्ष फार महत्वाचं आहे. देव सांगतो म्हणून देवाच्या समागमी राहणं आणि नम्रता असणं, देवाला पसंत पडलेली नम्रता असणं, त्यापेक्षा देव आपल्याकडे काय मागतो, काय अपेक्षा करतो, त्याला अपेक्षित आहे पवित्र आत्म्याचे सभागुण. पवित्र आत्म्याचे सभागुण म्हणजे काय? देवाचे सभागुण, डिव्हाइन नेचर, दैवी स्वभाव, ते आपल्यामध्ये असले पाहिजे. आम्ही मनुष्य आहोत, जरूर मनुष्य आहोत, पण देवाने आम्हाला यासाठी निर्माण केले आहे की त्याच्या स्वभावात आम्ही व्हावं. ज्यावेळेस बनवताना त्यांना प्रतिरूप असं बनवलेलं आहे, पण सैतानाचं रूप आम्ही झालेलो आहोत. मनुष्य सैतानाच्या रूपासारखा झालेला आहे. सैतानी स्वभावानं तो व्यस्त आहे, लिमिटेड झालेला आहे. अनलिमिटेड असताना ज्या देवाची उपासना करणारा देव आमचा अनलिमिटेड आहे, पण आम्ही चुकांमुळे, आमच्या विचारांमुळे, स्वतःच्या अहंपणामुळे, घमंडीमुळे, जगामध्ये द्वेष, मत्सर, कलह, चळफळ, तडफडी, मतभेद, या सर्व गोष्टींनी आम्ही
आम्ही काय केलेलं आहे, आम्ही भरून गेलेलो आहोत. त्यामुळे देवाचे आशीर्वाद आमच्यामध्ये नाही आहे. देव एक्झिट झालेला आहे, एक्झिट आमच्यातून निघून गेला आहे आणि आम्ही त्या सैतानाला वंश आलेलो आहोत. पण लक्षात घ्या, आता हे तसे नाही आहे. आपण जे लोक आहोत, आम्ही ऐकत आहोत जगातल्या गोष्टीबद्दल सांगल्या, जगीत लोक जे आहेत ते सैतानाच्या विळख्यामध्ये आहेत. आपण तसे नाही, आपण देवाचे लोक झालेले आहोत. आम्ही देवाचे लोक आहोत, पीपल ऑफ गॉड. आणि म्हणून ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ओके, आणि म्हणून PDP जे आहे, पर्सनल डेव्हलपमेंट विकसित जो प्लॅन आहे, या 2025 मध्ये हे पुरेपूर असा आर्किटेक्चर, जसा नकाशा काढतो बिल्डिंगचा, तसा आर्किटेक्चर काय आहे, देवाचं वचन प्लॅन आहे. देवाचं वचन मध्ये त्या प्लॅन प्रमाणे आम्ही विकसित झालं पाहिजे. आम्ही आमची बांधणी तशी केली पाहिजे. देवाच्या वचनाचं आर्किटेक्चर म्हणजे काय? पहिली गोष्ट, देवाच्या वचनाप्रमाणे किंवा जे आर्किटेक्चर नाही का, जसं हे बिल्डिंग बांधली, त्याला प्लॅन दिला मी, एका आर्किटेक्चरकडे मी गेलो आणि आर्किटेक्चर करून हा प्लॅन मी मंजूर करून घेतला, कॉर्पोरेशनला सादर केला आर्किटेक्चर. मग तो पसंत केला. त्याप्रमाणे तो पसंत केल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय सुधारणा कॉर्पोरेशनला करायची होती त्या बघितल्या तर ठीक आहे, म्हणजे सँक्शन केला, सँक्शन साईन घेतली आणि मग बिल्डरला भेटलो आणि म्हटलं याप्रमाणे या प्लॅन प्रमाणे तुमचं स्ट्रक्चर म्हणजे बिल्डिंगचं काम जे आहे असं झालं पाहिजे. मग झालेलं आहे. आणि बिल्डिंगचं काम होत असताना पहिल्यांदा काय झालेलं आहे, फाउंडेशन, पाया जर नाही तर उभा राहील का बिल्डिंग? आणि समजा उभा राहिली तर ख्रिस्ती जीवन असं आहे, ख्रिस्ती जीवनामध्ये जो पायाभूत वचनावर आधारित जीवन, देवाला पसंत असणारं जीवन आम्ही जगलं पाहिजे. मग तो पाया आहे. पायाच चुकीत असेल तर आपलं शरीर नाही का, आम्ही शरीराचे अनेक लोक बॉलिवूडमध्ये आणि शरीर प्रदर्शन करत आहे, शरीराचा गौरव करत आहेत आणि लवकर मरत आहेत. पण देवाचं गौरव करणारा व्यक्ती बॉडी बिल्डर आहे, पण देवाचं गौरव करतो. चांगला टॅलेंटेड आहे, ऍक्टर आहे बॉलिवूडमध्ये, तरी देवाचा गौरव करतो. देव त्याला आशीर्वादित करतो, देव त्याचा उपयोग करतो. लक्षात घ्या, कारण त्याने आपल्या जीवनामध्ये प्लॅन जो ठरवलेला आहे, ख्रिस्त येशू तो तारणारा उद्धारक म्हणून आहे. त्याच्या निवडीप्रमाणे त्या तारणाची फळं मी द्यावीत, तारण ते माझ्यामध्ये असावे. मी सुटका पावलेला, कसली सुटका? पापापासून सुटका पावलेला, अंधारातून सुटका पावलेला. कसला अंधार? पापाचा अंधकार, विविचार, देश, मत्सर, कलह, वाईट दृष्टी, जळफळ, या सर्वातून मी काय झालेलं आहे, सुटका पावलेला आहे. कारण ही इज माय रिडीमर, तो माझा मुक्तिदाता आहे. आणि म्हणून मुक्तिदाता म्हणून घ्यायला देवाला, येशूला लाज वाटत नाही, कारण आम्ही तसे वागतो. आणि असे मुक्तिदाता म्हणतात आणि किंवा येशूला प्रभू म्हणतात आणि त्याच्या प्रभुत्वामध्ये राहत नाहीत. नक्कीच येशूला किळस वाटत असेल. म्हणून आज आपल्याला शेवटच्या क्षणामध्ये, शेवटचे काही क्षण आहेत, पण आम्ही खरेपणा जो आहे पाळ करण्यात, मी तुम्हाला सांगतो की खरं आम्ही बाजूला ठेवतो, खरं नाकारतो आणि खोटं हेच खरं समजून आम्ही पुढे जातो. नाही, विचार करण्याची गोष्ट आहे. ख्रिस्ती जीवन याच्याशिवाय जीवन नाही, येशू शिवाय जीवन नाही. येशू हेच सत्य आहे, येशू हेच जीवन आहे, येशू हाच मार्ग आहे. अनेक लोकांचं परिवर्तन होत आहे, परिवर्तन होत आहे. अनेक लोक प्रभूकडे येत आहेत, कारण सत्य आहे. अनेक लोकांच्या साक्ष आहेत की आज हे विचारे त्यांनी म्हटलेलं आहे, ख्रिश्चन्स एवढा अत्याचार सहन करतात, एवढं तिरस्कार त्यांच्यामध्ये सहन करतात. आमच्या देशामध्ये असे लोक आहेत, त्यांची साक्ष आहे. RSS लोकांची साक्ष आहे, जे छळतात त्यांची साक्ष आहे. ये लोग कभी भी दूसरों को कभी भी डिस्टर्ब नहीं करते हैं, सहन करते हैं. किती छळ आपण करतो, त्यांना त्रास देतो. आजकाल तर लक्षात घ्या, फार टोकाला जाऊन पोहोचलेले आहे. घरामध्ये करणारे करत असलेल्या प्रार्थना त्यांनी उद्ध्वस्त केलेल्या आहेत, उधळून लावलेल्या आहेत. चर्चमध्ये अचानक घुसलेले आहेत आणि त्यांनी दुसरं भजन सुरू केलेलं आहे. अशा व्हिडिओज तुम्ही बघता, लक्षात घ्या. तरी देखील ते लोक गप आहे. तिथे काय बॉडी बिल्डर होते का? अभिषेक सारखे होते की नाही? राग किती होत असेल त्यांचा? आत्ता एक किक मारले तर इथं धारण पडते. पण करतो का आपण तसं? नाही.
आज लक्षात घ्या, अनेक लोक परिवर्तित होत आहेत, अनेक लोकांचं परिवर्तन झालेलं आहे. पंजाबमध्ये रिवायवल येत आहे. प्रभूला धन्यवाद असो. सर्व ठिकाणी रिवायवल येणार आहे. पंतप्रधान, आपले पंतप्रधान खरं असू दे खोटं असू दे, कसं का होणार, क्रिसमसचा संदेश, क्रिसमस सेलिब्रेशन मध्ये पंतप्रधान सर्व जगाला दिसले, आपल्या देशाला दिसलेला आहे. आणि ज्या दलामध्ये, ज्या संघटनेमध्ये तो आहे, कट्टर संघटनेमध्ये, कट्टर मूर्तीपूजेच्या संघटनेमध्ये जो आहे, त्यांनी देखील हे व्हिडिओ पाहिलेले आहे आणि त्यांनी देखील हा संदेश ऐकलेला आहे. बायबल काय सांगतं, प्रत्येक मुखातून काय होणार आहे, प्रत्येक मुख येशू प्रभू आहे म्हणणार आहे. आणि बरोबर बोलले असेल, ज्ञानाने बोलले असेल, काही असो, पण बोलले ना, बोलत नाही. देव खरा आहे. प्रत्येक राष्ट्राचा पंतप्रधान, प्रेसिडेंट देवाचा गौरव करणार आहे. आता प्रेसिडेंट 6 तारखेला अमेरिकेचं प्रेसिडेंट पद स्वीकारणार आहे. ते इलेक्टेड झालेले आहे, पण 6 तारखेला मला वाटतं ते जिम्मेदारी आहे त्याच्यावर. बघा तुम्ही काय. आणि माझ्या प्रार्थना आहे, ट्रम्पसाठी प्रार्थना आहे. नुसतं ट्रम्पसाठी करत नाही मी, चायनाचा जो प्रेसिडेंट त्याच्यासाठी प्रार्थना करतो, आपल्या देशाचे पंतप्रधान त्याच्यासाठी प्रार्थना करतो आपण. नॉर्थ कोरियाचा जो प्रेसिडेंट आहे, माहिती आहे का, दुसरीपूरचा एकदम दोस्तच आहे तो नॉर्थ कोरियाचा, त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. केली म्हणजे आपण प्रार्थना, बदल झाला पाहिजे, सगळ्यांचा बदल झाला पाहिजे. रशियाचे प्रेसिडेंट पुतीन साहेब, त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. कायम युक्रेनवर कायम डोळा ठेवलेला आहे. युक्रेनमध्ये ख्रिश्चन लोक आहे. युक्रेनचा प्रेसिडेंट जो आहे तो ख्रिश्चन आहे, नम्र आहे. पण देशात जे राजकारण आहे तिथं सुद्धा काहीतरी आहे पॉलिटिक्स. परंतु काही कट्टरचे प्रेसिडेंट आहेत की प्रार्थना करूनच सुरुवात आहे, दिवसाची सुरुवात आहे. असे प्रेसिडेंट सर्वत्र येणार आहेत. माझ्या ह्याच अपेक्षा आहे 2025 मध्ये फार मोठी क्रांती या जगामध्ये यावी, प्रत्येक राष्ट्रामध्ये ती क्रांती व्हावी, आपल्या मंडळीमध्ये ती क्रांती व्हावी, मंडळी सगळं चेंज व्हावी. लक्षात द्या, देवाच्या नियमांप्रमाणे चालणारी मंडळी व्हावी. लक्षात द्या, आज आहे तो कल आहे की नाही पता नाही. तसं असं जीवन आहे. म्हणून लक्षात घ्या, आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जगूया. रिलेशनशिप व्हाय. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की PDP म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रिलेशनशिप विथ गॉड, फेलोशिप विथ गॉड विथ क्वालिटी. देवाच्या नातेसंबंधामध्ये क्वालिटीमध्ये तुम्ही घेताना, माल घेताना किंवा कुठली वस्तू घेताना कशी पण घेतो का आपण, क्वालिटी बघतो, कापड बघतो, साडी कशी आहे, ही कोणची साडी आहे, म्हणतोय ही चंदेरी साडी आहे, आवडतात चंदेरी साडी, सगळ्या छान पातळ अंगाला आपण चुकून बसणार आहे. स्त्रियांना खूप आवडत. आपण बघतो ना प्रत्येक वस्तू कापड घेताना. मी तर बघतो बाबा, तुम्ही बघत असलं काय माहित नाही, स्वस्त आहे म्हणून मी तसं घेत नाही. क्वालिटी ब्रँडेड तर लक्षात घ्या, आपण देवाबरोबर देवाच्या नातेसंबंधामध्ये असलं पाहिजे. ओके, विथ गॉड, क्वालिटीमध्ये. देवाला जी पसंत आहे क्वालिटी. आपण घेताना वस्तू, आपण गुड्डी, आपण घेताना वस्तू कसली पण घेतो का घरामध्ये, आपण ब्रँडेड आहे, आपण चांगले लोक आहेत, मग चांगले कपडे घ्यायला पाहिजे. कसली पण घेतो का नॉर्मल. जेव्हा दिलेले ब्लेसिंग आहे ना, ब्लेसिंग, तसं त्या ब्लेसिंग मध्ये आपण राहतो. ब्लेसिंग मध्ये राहायला सांगितलं आहे आणि हा घेतोय सेल मधली कपडे किंवा अजून काय म्हणतात त्याला, डिफॉल्ट, डिफेक्टिव्ह असे क्लब घ्यायला कसं होणार. एका धुण्यामध्येच क्वालिटी, देवाला क्वालिटी. असे ख्रिश्चन, असे विश्वासू पाहिजे क्वालिटीमध्ये, प्रेयरफुल आहेत, वचन वाचणारे, प्रेम करणारे, नम्र असणारे लोक. 2025 मध्ये देवाच्या अपेक्षा आहे. PDP पर्सनल डेव्हलपमेंट प्लॅन, या प्लॅन प्रमाणे प्रत्येक दिवसाचा नकाशा करा. प्रत्येक दिवसाच्या वेळा आखा, तुम्हाला मी सांगतो. आणि प्रत्येक दिवसामध्ये मी काय करणार आहे, त्याच्या गेल्या कुठल्या तर 31 डिसेंबरला जे लोक जमले होते थोडके, मी कागद दिला होता. तुम्ही प्रभूसाठी काय करणार आहे बघा, आठवते का तुम्ही. प्रभू, अजून माझ्याकडे कागद आहे, मी 1 तारखेला कदाचित उद्या मला सापडले तर मी घेऊन येईन. मी प्रभूसाठी येणाऱ्या वर्षामध्ये काय करणार आहे, प्रत्येक लहान लेकरांना सुद्धा लिहिलेलं आहे. प्रत्येक जण तुम्ही काय लिहिलेलं आहे मला ठाऊक आहे. तुम्ही विसरून गेला असेल, पण आहे माझ्याकडे. तुम्हाला वाचून दाखवलं तर त्याप्रमाणे झालं का, त्याप्रमाणे केलेलं आहे का. आम्ही गिल्टी राहतो प्रभू, गिल्टी प्रभू समोर आम्ही गिल्टी अपराधी असो,
पण आम्ही अपराधी असू नये. देवाने सर्व आमच्या पापाची अपराधी क्षमा केलेली आहे. आम्ही एकदम मान्य करून आम्ही जर अगदी स्वीकारत आहे तर लक्षात घ्या, त्याला आवडणारं जीवन देव कधीच आम्हाला निराश करणार नाही. देव मला कधीच काय करणार नाही, चिंतित करणार नाही. यीशु रहेंगे साथ तो हम कभी भी ना होंगे निराश. दुसरी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण आहे. मग रीना पुढे रीना गेलेली ती करेल. ओके. तर दुसरी गोष्ट पहिली काय सांगितले मी, रिलेशनशिप, देवाच्या नातेसंबंधामध्ये असलेले जीवन. जसं मिखा 6:8 प्रमाणे सांगतो, देवाच्या समागमे राहून नम्रपणाने चालेल. तसं देवाच्या समागमे म्हणजे रिलेशनशिप विथ गॉड कसं असलं पाहिजे. रिलेशनशिप तर क्वालिटीमध्ये, उगाच यायचं म्हणून यायचं नाही, तर अगदी आत्म्याने आलं पाहिजे, खरं मनाने आलं पाहिजे. कोण काय असू दे, मी देवाची स्तुती करण्यासाठी आले. मी प्रभू येशूचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहे. मी मेसेज ऐकण्यासाठी, माणसाचा मेसेज नाही, पास्टरचा मेसेज नाही, प्रभू येशू मला काय बोलतो ते ऐकण्यासाठी मी आलेलो आहे. या विश्वासाने तुम्ही चर्चमध्ये येता, तुम्ही ब्लेस होऊन जाता. आमेन आमेन. ही क्वालिटी आहे. काय आहे ही? दुसरी गोष्ट, निगेटिव्ह रिलेशनशिप काय आहे? निगेटिव्ह रिलेशनशिप काय? या जगातली फ्रेंडशिप मी तुम्हाला सांगतो. मी गेल्या हा मेसेज दिलेला होता 2013, 14, 16 मध्ये कदाचित. जगातली फ्रेंडशिप कट ऑफ करायची. दुसरी गोष्ट, जगातली फ्रेंडशिप कट ऑफ करतात तर तुमचं आत्मिक जीवन वाढेल. मी काय सांगतोय, 2025 मध्ये तुम्हाला खरे आशीर्वाद जर पाहिजे असतील, लक्षात घ्या, दिवस कायम चेंज होत असलेले आहेत, बदल होत असलेले आहेत. एवढं चांगलं वातावरण तुम्हाला आनंद देणारं मिळेलच असं नाही, खूप त्रासदायक असणार आहे. आणि म्हणून क्वालिटी असणारे विश्वासू देवाला पसंत आहे आणि देव त्यांचं रक्षण करणार आहे. कधी करणार रक्षण? तर आम्ही जगातली मैत्री पहिल्यांदा, तर बायबल सांगतो याकोब 4:4 मध्ये, जगाची मैत्री हा बोला तुम्ही, जगाशी मैत्री लक्षात घ्या. म्हणून जगातली मैत्री तुम्ही कटाप करा. मी वचनाप्रमाणेच बोलतोय. जगातली मैत्री जी आहे, कोणी असू दे, जास्त सहभागिता नको, त्यांच्यामुळे तुमचं आध्यात्मिक जीवन नक्की ढासळणार आहे. तुम्हाला काही गोष्टी, तुम्ही मीडियामध्ये आहात, फेसबुकमध्ये आहात, युट्यूबमध्ये आहात, तुम्हाला त्यांच्याकडून लाईक जास्त मिळतं. माझ्या ख्रिश्चन लोकांकडून लाईक का मिळत नाही? लाईक कुणाला लाईक करावं, कुठल्या गोष्टीला लाईक नाही करावं. आम्ही लाईक करतो तर त्या पापामध्ये आपला पण समावेश आहे. जे लाईक करतात ते फार महत्वाचं आहे. म्हणून जगाची फ्रेंडशिप पहिल्यांदा काय केली पाहिजे? कट केली पाहिजे. तुम्ही स्टेटसला काय टाकता, तुम्ही काय मेसेज देता, तुम्ही स्वतः महत्वाचं आहे ना. ओके. दुसरी गोष्ट मी काय सांगितली? जगाशी मैत्री कट. जगाची कोणी असू दे, कट करा ती मैत्री. पास्टर काय सांगत आहेत? हो, आता ती वेळ आलेली आहे. ओके. कारण ते तुमची काय करतात, पर्सनल जी एनर्जी आहे ड्रेन करतात. पर्सनल तुमची ड्रेन म्हणजे तुमची जी काय आहे ते एनर्जी आहे ती ड्रेन करण्याचं काम जगातला मित्र मैत्री करतात. युअर फ्रेंड. तिसरी गोष्ट 2025 मध्ये तिसरी गोष्ट, पॉझिटिव्ह हॅबिट्स, होकारार्थी सवय. होकारार्थी सर्व असलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? होकार असला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. होकारार्थी जीवन जगलं पाहिजे. पॉझिटिव्ह लाईफ, निगेटिव्ह लाईफ जगायचं नाही. हे काय झालं, ते काय झालं, कारण शोधून, कारण आपल्याकडे आहे ते कारण साठवू नका. कारण देवाला सांगणारे लोक आवडत नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, कारण आपण इथं आहोत, कारण काय तर येशू आहे. येशूला कारण, येशू हेच कारण आहे की आपण इथं उपस्थित आहोत. मला प्रेज द लॉर्ड. ओके. आम्ही असं जर वागलो तर लक्षात घ्या, एक वचन वाचतो आणि मग आपण याच्यामध्ये हा मेसेज संपूया. आपण वचन वाचूया. येशया 28:16. एक वचन वाचूया मग आपण संपू.
परमेश्वर म्हणतो, पहा, सियोनात पायाचा दगड बसविणारा मी आहे. तो पारखलेला दगड आहे. पायाला योग्य अशी मजबूत व मौल्यवान ती कोनशिला आहे. विश्वास ठेवणाऱ्यांची त्रेधा उडवणार नाही. विश्वास ठेवण्याची त्रेधा उडणार नाही, कारण येशू ख्रिस्तच आमचा पाया आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्त पाया असल्यानंतर आमची त्रेधा उडेल काय? परंतु आम्ही जर दुसऱ्याला कोणाला पाया केलं, कुठल्या व्यक्तीला केलं, कोणत्या पास्टरला केलं, ह्या जगामध्ये कोणत्या संस्थेला केलं, किंवा कोणत्या तर जगातल्या चर्चला केलं, तर तो पाया नाही आहे. इथं लिहिलंय कोणशिला, एकच पाया प्रभू येशू ख्रिस्त. तो जर आमच्या जीवनाचा पाया आहे, तो आमच्या जीवनामध्ये आहे, तर आपली त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची त्रेधा धावपळ इकडे तिकडे सैरावैरा ते पळणार, कारण ते स्थिर आहे त्यांचा विश्वास. तुम्ही मंडळी आहात, तुम्हाला स्थिर करण्यासाठी प्रभू येशूनं हे भवन दिलेलं आहे. स्थिर आहात तुम्ही, तुम्हाला कुठे जायची गरज नाही. हे कायम प्रभू येशूपर्यंत येईपर्यंत असणार आहे. अनेक चर्चेस आहेत, ते चर्चेस नवे असं म्हणत नाही, अनेक चर्चेस आहेत. आमची बी सुरुवात तशीच झाली, कुठे झाडाखाली, कुठल्या घरामध्ये, कुठल्या भाड्याने, कुठल्या हॉलमध्ये, अशीच झाली. पण लक्षात घ्या, वर्षानुवर्ष पास्टर मरेपर्यंत देव त्या पटीला स्थिरच करत नाही. त्या लक्षात देवाचं पाचारण देखील आपण ओळखलं पाहिजे. देव असं स्थिर करण्यासाठी काय तर दृश्य गोष्टीमध्ये सुद्धा तो काहीतरी दाखवतो तो प्रमाण. गॉड शोज फिजिकली ऑल्सो. इज मोर गिव्हर स्पिरिच्युअल लाईफ. तो अधिक आत्म्यामध्ये वाढ करणारा, आत्मिक दान देणारा, आत्मिक सामर्थ्य देणारा देव आहे. तरी देखील असताना देखील जगामध्ये देखील देवाने मला निवडलेलं आहे, मी देवापासून निवडलेलं आहे, हे खात्री होण्यासाठी देव अशा काही गोष्टी करतो. आणि म्हणून लक्षात घ्या, तुम्ही विश्वासू आहात हे कशावरून? जर आज आम्ही ऐकलेलं आहे, माझा पर्सनल विकास होण्याचा जो प्लॅन, योजना आहे या वर्षामध्ये मी करतो का? मी दररोज विचार करा, तुम्ही काय करणार, दररोज काय करणार आहे, मी काय करणार आहे, वचन वाचणार आहे किंवा सुवार्ता सांगणार आहे, गीत गाणार आहे, मंडळीमध्ये कार्य करणार आहे, मी अनेक आत्मे जिंकून इकडे आणणार आहे. मी लक्षात घ्या, हे करत नाही तर काय? मंडळीचे सभासद पुरण्यासाठी नाही, मला पुरायला आवडत नाही. तुम्हाला स्वर्गात जाणारे जीवन मिळावे, प्रभू येशूला तुमची प्रभू येशूची भेट व्हावी, यासाठी अधिक तो संतोष आहे. प्रभूला गौरव, प्रभूला महिमा असो. आता आपण स्टॉप करूया प्रभूच्या नावाला. एक उदाहरण सांगतो, संपवतो. एवढा देव प्रेमळ आहे. एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, एक बाप आहे आणि एक मुलगा आहे. ऐका लक्ष नाही का, चार गार होणार नाही. ख्रिसमसचा दिवस आहे, जसं ख्रिसमस होता, ख्रिसमसचा दिवस आहे आणि एकच मुलगा आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल. एक हृदयाला स्पर्श मला माझ्या डोळ्यात अश्रू आले. तुम्हाला आले की नाही मला माहिती नाही. आणि तो बाप येतो, एक पिशवी घेऊन, छानपैकी पिशवी घेऊन येतो. एक पिशवी आहे, माझ्याकडे इथे नाही आहे पिशवी घेऊन येतो. आणि मुलगा म्हणतो, डॅडी 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 करत तो पिशवीकडे बघतो. हो हो मी घेतो डॅडी. नाही थांब बेटा. त्या पिशवीमध्ये काय असतं सांगतो तुम्हाला. मुलगा खाऊच्या अपेक्षेने त्या डॅडीकडे, त्याच्या पप्पाकडे बघतो. मी देतो तुला देतो. आणि मग ते लेकरूला सांगतो, एक माचीस घेऊन ये. माचीस घरात पाठवतो, घरामध्ये, तो अंगणामध्येच आहे. आणि घरामध्ये माचीस घ्यायला पाठवल्यानंतर एक पातेला आहे आणि बाहेर चूल आहे. आता घरामध्ये नाही, तेव्हा बाहेर चुली होत्या. त्या चुलीवर पातेले ठेवतो आणि त्या पिशवीमध्ये काढलेलं ती दगड होती. दगड ऐका, दगड होती पिशवीत, होती दगड. आणि दगड त्या पातेल्यामध्ये टाकली आणि 4 तांबे त्या पातेल्यामध्ये ओतलं आणि झाकण त्याच्यावर टाकलं. ते मुलगा मॅचेस घेऊन आला आणि मग काय केलं, त्याला आग लावली. मुलाला वाटतं आता पेटल्यानंतर तो कशाला उडून बघेल काय आणलेलं आहे वगैरे. डॅडीने चांगलंच काहीतरी आणलेलं असेल आणि त्या विश्वासाने तो तिथं आहे, त्याच्याजवळ आहे. आणि असे का ते दोघे बसत आहेत तिकडे बघत चाळ. आणि त्यावेळेस त्याला गीत सुचलं, काय मी करत आहे, मुलाला फसवत आहे. काय आहे पातेल्यामध्ये? मटण आणलेलं नाही, चिकन आणलेलं नाही, काय आहे? दगड आहे. विश्वासाचं गीत, प्रभू येशूला विश्वासाने गीत सादर करतो. असं विश्वासू गीत गातो, देवा तू खूप आशीर्वादित आहे. युअर मर्सी इज ग्रेटर दॅन एनी अदर. तुझी दया इतकी मोठी आहे, या जगात तशी कोणतीच दया नाही. तू महान देव आहे, महान चमत्कार करणारा देव आहे. ओ गॉड. आणि अशा प्रकारे गीत गातो जोरजोराने. मुलगा पण त्या गीतामध्ये सामील होतो. काय टाकले नाही तिथे शिजायला? दगडाला. लक्षात घ्या. आणि रडून ओ गॉड, मर्सीफुल गॉड, दया करणारा देवा, तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो.
ते गीत गात आहे, जोर जोराने गीत गात आहे. मुलगा मी रडत आहे, अश्रू टाळत आहे, तो बाप रडत आहे, मी काय करत आहे. पण देवाकडे तो प्रार्थना करत आहे, कारण त्याला काहीच मिळालं नाही, काहीच उत्पन्न मिळाले नाही. काय आणून लेकराला खायलाच नाही, तो स्वतः देखील उपाशी. मुलाला काय देऊ शकतो? मुलाला आनंद गेल्या गेल्या रिमटी जाण्यापेक्षा काहीतरी पिशवीमध्ये मुलगा बघून तरी खुश होईल म्हणून मुलाला घरात पाठवतं, माचीस घेऊन आला आणि तो दगड शिजवायला टाकतो आणि देवाचं गीत गात आहे, स्तुती करत आहे. लक्षात घ्या माझ्या भावा बहिणी, हे फार हृदयस्त्रावक असा तो प्रसंग आहे. मी रडलो त्यावेळेस आणि विश्वासूपणे देवाचं गौरव केलं. त्याचा असा विश्वास होता, देव मोठा चमत्कार करणार आहे. दगड पण काहीतरी मोठं बोललं, अगदी पंचपक्वान देव देणारा देव आहे, उपाशी कधीच ठेवणारा देव नाही. अशा प्रकारचं गीत आनंदाने गात असताना काय झालेलं आहे माहिती आहे? गीत गात्याला आवाज अगदी माळावर त्याचं घर आहे, म्हणजे अशीच घरं होती पूर्वी आणि असे कार वर आली आणि कार मधून एक मनुष्य उतरतो आणि तिथं त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो की जोसेफ नावाचा व्यक्ती इथं आहे, कुठे आहे? तो म्हणतो आहे. काय काय? तर मला त्याला भेटायचं आहे, मी लांबून आलेलो आहे. मोठी कार अगदी लागलेली आहे, फार सुंदर कुठली तर कार होती, लिंबुर्गी सारखी मोठी कार, लांब अशी, मोठा प्रशिक अगदी प्रतिष्ठित व्यक्ती, धनवान व्यक्ती आलेला आहे. कुठं? त्या जोसेफ, त्याचं नाव जोसेफ आहे. ही इज क्राईंग टू द लॉर्ड. आनंद अगदी अशी पूर्ण गीत गात आहे, प्रभूला गौरव देत आहे. आणि तो जोसेफ, कुठे आहे जोसेफ? तुम्हाला माहित आहे का? तर काय बोला ना, नाही मी काहीतरी त्याच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि जोसेफ मीच आहे म्हटलं. तर लक्षात घ्या, तो जातो कारमध्ये आणि फार मोठा एक मोठा डबा, खूप सुंदर जेवण, त्यांनी कधीच खाल्लं नसेल असं सुंदर जेवण. मला टीव्हीतून सुद्धा वास येत होता, एवढं सुंदर भोजन वगैरे आणि एवढं सुंदर जेवण. हे तुमच्यासाठी, तुझ्यासाठी मला देवानी सांगितलेलं आहे. गॉड टोल्ड मी, देवानी मला सांगितले आहे अशा ठिकाणी जोसेफ आहे आणि त्याला हे तू दे. आणि जेवण दिल्यानंतर तो घेतो, ओ गॉड, गीत गातो. म्हणजे काय विश्वासू, देवावर विश्वासू परिस्थितीमध्ये दगडांना शिजवत आहे, पण विश्वासूपणे गीत गात आहे. देवाने काय चमत्कार केलेला आहे? एक चांगल्या प्रकारचं जेवण करायला एक मोठा धनवान व्यक्ती पाठवलेला आहे. एवढंच नव्हे तर एवढा पैशाचा बंडल देखील तो पोटातून काढतो आणि मोठा बंडल, हे सुद्धा तुझ्यासाठी आहे. लक्ष घ्या, ते सगळं ठेवतो आणि तिथं गुडघ्यावर पुन्हा देवाचा ते जे काय करतात, देवाचं गीत गातात. तुमचा आणि माझा देव असा चमत्कार करणारा देव आहे. तो तुम्हाला मला कधीच उपाशी ठेवलं नाही, कधीच उपाशी ठेवलं नाही. मी सांगतो, मी नोकरी सोडली तरी मी उपाशी कधीच नाही. मी कधीच पैसे कुणाकडे मागितले नाहीत. लक्षात घ्या, जसं वचन आहे तसंच देवाने मला केलं. मागणारे नाही तर देणारा तो होशील. तर लक्षात घ्या, फार महत्वाचे आशीर्वाद देवापासून मिळतात. आणि मला जे आशीर्वाद मिळालेले आहेत, माझं पॅकेट कधीही खाली नसतं. मला भरपूर पुरून उरेल इतकं देवाचे आशीर्वाद आहे. कसं सांगू तुम्हाला? ब्लेसेड आहे. देवाला म्हणावं लागतं की देवा बस बस, मला बस आता. खुदा देता येतो. देवाला गौरव असो, देवाला महिमा असो. असे आशीर्वाद तुम्हाला येणाऱ्या 2025 मध्ये प्राप्त हो. मंडळी खूप श्रीमंत हो. ही मंडळीची सुरुवात झाली ना, त्यावेळेस सायकल स्कूलात कोणाकडे नव्हती. मी पार्किंग केलं होतं. बिशप म्हणाले, अहो पार्किंग कशाला, तुमचं घर बांधा पहिल्यांदा. मला नको, पार्किंग द्या, मला पार्किंग पाहिजे. अरे पार्किंग काय, तुमच्याकडे सुद्धा गाडी नाही आहे, तुमच्याकडे एक 2 व्हीलर आहे, ती मी जुनी, आणि तुम्ही पार्किंग काय करा? पार्किंग मला पाहिजे. माझं घर बांधायचं कॅन्सल केलं आणि घराचे पैसे मी पार्किंग काढले आणि त्याच्यावरती मला हॉल, चर्च प्रेयर हॉल मी मला बांधा म्हटलं. आणि जे त्यावेळेच्या मंडळीला मी मेसेज दिला होता, आज तुम्ही येता पण हे पार्किंग किंवा तुम्ही गाडी देणार, 2 व्हीलर देणार, 2 व्हीलर वाले मोटरसायकल म्हणजे कार नाही येणार, कार तुमच्याकडे असेल. आणि आज तसंच झालेलं आहे. देव बोलतो तेच होतं, खरं होतात. कोणच गरीब नाही. त्याच मंडळी गरीब होती ना सगळ्या. आज 100ची नोट म्हणजे लय मोठं वाटायची. पण मला आनंद वाटतो, तुम्ही देणारे आहात. 500 शिवाय कोणी देत नाही. एवढं मोठं देवाचे म्हणजे देवाला देण्यासाठी तुमचे हात कसे आहेत? मोठे झालेले आहेत. देवाने तुम्हाला आशीर्वाद केलेला आहे. 100ची नोट म्हणजे 500 सुरुवात. मी एक गरीब बघतो, मी तुम्हाला नावं सांगायला, मी बाळग आहे त्यामुळे मला कळतं की किती आशीर्वाद आहे. मला आश्चर्य येतात, एवढे कष्ट करतात, गरिबी त्यांची आहे, पण देवाला देण्यामध्ये 100ची नोट नाही हो.
तेव्हा होती. दशाल म्हणजे 100. 100 देवाची सेवा करतो, पण 100 नाही. जेवढं देवाला द्याल तेवढं देवाचे मोठे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. प्रभू करो भरपूर शुभेच्छा नवीन वर्षाच्या. नंतर खूप कार्यक्रम आहेत. आता 10 झालेले आहेत. आपण चहा घेऊया. चहा आणि बिस्किट आणलेली आहेत. केक बिस्किट बरी होती. बरं ठीक आहे, आपण घेऊ. ज्यावेळेस प्रार्थना करूया, जे ऐकलं त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊया. ओके ओके. आशिष प्रार्थना करेल. आशिष प्रार्थना करेल. जे ऐकलं त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊया. आणि मग आपण काय करूया, चहा घेऊया. चहा नंतर जे काही ऍक्टिव्हिटी आहे